नमस्कार मित्रांनो, कशा असाल तुम्ही सगळे? बरे असाय मग बरेच राहा, मजेत राहा. आणि आज आपल्या व्हिडिओची सुरुवात झालेली आहे किचन मधसून. कारण आत्ता मी उठलोय, कारण रात्री लेट झोपलेलो आहे. त्यामुळे आता उठलोय आणि आता करूचो प्लॅन झालो अंडा मसाला. त्यामुळे आता पहिलो कांदो, टोमॅटो धुवून घेतलेलो असाय. आता तो कट करतोय. दाखवते तुमका पूर्ण प्रोसेस दाखवतोय. आणि ही अंडी सर उकडत घातलेली असे मी. हे बघा, चालू असत. त्यामुळे ती चला आता आपण कांदो कापूया, टोमॅटो कापून घेऊया पहिले. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही कांदो असो कापून घेतलेला असेल मी आणि सुट्ट सुट्ट जातं असो कापल्याच्या नंतर बघा. त्यामुळे मी कांदो असो कापलेलो असेल. तुमका वाटत असेल तर तुम्ही वेगळ्या पद्धतीने पण कापू शकताय. तर पहिलं कापून घेतलेला आता ह्यो कांदो काढून घेतोय मी साइडीक. तर आपल्या त्याच ह्याच्यावर टोमॅटो कापूचे असेल. त्यामुळे मी साइडीक काढून घेतोय पहिलं. तर टोमॅटोसाठी सुद्धा तुम्ही तसंच असा मी साइडीचा काढून टाकतोय. टोमॅटो काय तसं कापू हवं असं काय नाही, पण मी तसंच कापतोय त्याच पद्धतीने. तुमका जसं हवा असा तसं तुम्ही कट करा. मी त्याच पद्धतीने कट करतोय आणि एक मधसून एक आडवी हे मारतो बस एवढंच. मग तुमका कसं हवं तसं तुम्ही कट करू शकताय, काय विषय नाही. आपलं टोमॅटो आणि कांदो कापून घेतलेलो असेल बघा, बघू शकता. आणि 3-4 मिरच्या घ्यायच्या असेल. मिरची घेऊया, कारण मसाला आपण कमी घालतो त्यामुळे मिरची जरा तिखट असतात, त्यामुळे ते यूज करू शकतो. नाहीतर विषय आता काय, आमच्या रूमात एक मुलगा असा, तो म्हणता जो भी कुछ बनाता है वो बहुत तीखा बनाता है. असं विषय आहे. त्यामुळे जास्त तिखट नको. आपल्याक सवय हा तिखट खाऊची, पण त्याका सवय नाही ती. असा दे, काय विषय नाही. तर आता मिरची घेतलेली असेल, मी त्याचे देठ हे काढून घेतोय पहिले. हा, एवढे मिरची घातल्याच्या नंतर तुम्ही मसाला कमी घाला. नाहीतर मसाला पण तेवढंच घालून ठेवशा जास्त तर तिखट होऊ शकता. त्यामुळे लक्षात ठेवा. तर आता ते मिरची मी कापून घेतो. चला कापून घेऊया. दाखवते तुमका बघा कसे कापूचे ते. हे बघ, आपण जसे डाळीचे कसे कापतो ना मिरची, तसे मी मिरची कापून घेते उभे. एका मिरचीचे 2 भाग करून घेते असे. असे 2 भाग करून घ्या एका मिरचीचे. जसं तुमका वाटतं, तुम्ही बारीक जर करू तुमका तुमचा करूचा तुमका बारीक मिरची असेल तर तुम्ही बारीक करू शकताय. काही विषय नाही. पण ते करा. बारीक करून घेऊया. तर आपली मिरची कट करून झालेले असतात. त्याच्यानंतर आता अंडी सर घातलेली असेल. बघूया आता उकाडली का नाही ती. नाहीतर ती परत आणखी प्रॉब्लेम जाऊ शकतो. मग चेक करूया. उकडायची नाही एवढ्या लवकर. आय थिंक उकाडलीशी दिसतात. तर अंडी उकाडली कशी कशी उकाडतात? नाहीतर कशी समजतात उकाडल्याच्या नंतर? जर कोणाला माहिती असेल तर माका नक्कीच सांगा. कारण मी कुक नाही. माका जेवढा येता तेवढा मी करतोय, असा विषय आहे. त्यामुळे जर कोणाला माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तर आपल्या ह्या आता झालेला, आपण आता मसाले काढून घेऊया पूर्ण. काय काय असत ते. म्हणजे आपल्या टाकूक बरे पडतले पटापट भांड्यामध्ये. ते आता काढून घेऊया मसाले आपण. चला. हे झाली धने पावडर, मिरी पावडर, गरम मसालो, ह्यो तिखट मसालो हा, पावडर मिरची पावडर. त्याच्यानंतर हे चिकन मसाला घेतलेला असेल मी थोडंसं. त्याच्यानंतर ही लवंग, दालचिनी आणि तमालपत्री. हां, दालचिनी आणि तमालपत्री. तर असं आहे आता. बघू शकता. तर ह्या आता जसा होता तसा थोडा-थोडा ठेवूया. नाही झाल्या परत पोरगे उठल्याच्या नंतर परत गाळी घालतले म्हणतले, "तू जेवण करतोय ठीक हा. सगळा तसाच ठेवतोय तसाच थांबतोय वाटेक लागतंय." तशी माझी आई सेम माका गाडी घाली होती. तसाच मध्ये हिस्सा जाताला. मग ते मसाले सगळे व्यवस्थित ठेवूया. निसर हां, मीठ आपलं इम्पॉर्टंट हा. त्यामुळे मीठ ठेवूया. बाकीचा सगळा वर घालूया. तर
मसाले वगैरे काढून घेतलेले असेल मी सगळा. चला, आता आपण पुढची प्रोसेस घेऊया करूक. ती म्हणजे मसालो रेडी करून घेऊया पूर्ण. तर आपण आता चालू करूया. तर आपल्याकडे गॅस असा असता हे बघा. निसरकटक्याचा बटन आहे, त्याका काही लायटराची गरज नाही. डायरेक्ट पेटता नंतर. पण एका जरा धरून ठेवचा लागता आणि जरा जरा हळूहळू सोडूचा लागता. अशी पद्धत हा. म्हाका ही पहिल्यांदाच माहित होती. जेव्हा पहिल्यांदा आम्ही इसर इल्लेलो तेव्हा तर आमका गॅसच कोणाक पेटोवंक येईना होतो. अशी गंमत झाली. त्याच्यानंतर रूम ओनर इलो आणि नंतर पेटवून दाखवलं आणि त्याका जरा स्टॉप करू म्हणून दाखवलं. त्याच्यानंतर आमका आता कळला. असा विषय झाला. त्यामुळे माका तुम्ही असेच सपोर्ट करीत राहा. चॅनलला सबस्क्राईब करा. Instaवर जर फॉलो करून नसाल, Instaवर आपले शॉर्ट व्हिडिओ येतात. ते म्हणजे ह्याच रेसिपींचे वगैरे म्हणा किंवा माझी डेली लाईफस्टाईल म्हणा, त्याचे आपले शॉर्ट व्हिडिओ येत असतात. तर तिसरं जर फॉलो करून नसाल, तर तिसरं फॉलो करा. त्याच्यानंतर Facebook पेज हा माझा. Facebook पेजला पण जॉइन करून घ्या आणि सपोर्ट करा सगळ्यांनी. तर आपण आता तेल घालून घेतलेला असो. तेल घालून घेतलेला असा. त्याच्यानंतर हे मसाले घालू, खडे मसाले. घातलेले असतात. त्याच्यानंतर ह्याच्यात जे आपण काढलेले होते ते खडे मसाले पहिले घालून घेऊया पूर्ण. ते मसाले पहिले घालूया. त्याच्यानंतर आता दिसतं अंडी उकडली. भरपूर टाइम झाला. त्यामुळे काय करूया, बंद करू का काय करू काय कळेना. आणि ती नंतर मी खूप वेळा ह्या केलं. इसरली अंडी जी असतात ती पटकन उकडणार नाही. आतमध्ये कच्चीच राहतात अंडी. त्यामुळे मी जरा जास्त वेळ जरा उकडते त्यांका. त्यामुळे प्रॉब्लेम नको मला. त्याच्यानंतर आपण कांदो आणि टोमॅटो आपलं रेडी असा तो आपण घालून घेऊया. कांदो आणि टोमॅटो लगेचच घालतोय. कारण आता लवकर ते होणार. जास्त लोक काय करतात की कांदो पहिले शिजवून घेतात व्यवस्थित. त्याच्यानंतर टोमॅटो घालतो. त्याचा पण केला तरी चालता. त्यानंतर आपल्याला मीठ आता मीठ घालून घेऊया. मीठ जरा हे पटकन येणार नाही. आता ओपन केलंय. मीठ घालून घ्या तुमका पुरेपूर हवा एवढा. कारण मीठ घातल्याच्या नंतर इथे काय जाता, तुमचा कांदो टोमॅटो आताच ना तो पटकन मेल्ट जाता. मीठ व्यवस्थित काम करता. त्यामुळे मीठ कांदो टोमॅटो जेव्हा शिजायचा आहे ना तेव्हा घालून घ्या. आपल्या आता भरून घेऊचा पूर्ण व्यवस्थित परतून घ्या. म्हणजे समजे तिचा हा पूर्ण लागता का त्याचा. व्यवस्थित लागल्याच्या नंतर आपणच जरा पटकन तर मेल्ट होता. तेव्हा लवकर मेल्ट होता. त्यामुळे केकचा एक बरा हा स्वस्त. तुमका दाखवते मी मग कांदो तुमका सांगा होते ना मी की यात होता म्हणून तो बघा दाखवते. एक एक त्याची पूर्ण ह्या सुट्ट त्याला घातल्याच्या नंतर असे हे बघा. हे बघा पूर्ण सुट्टत एक एक. त्यामुळे म्हणा मी असतो म्हणून आता एक बरा पट्टा पटकन ह्या जाता. तर आता ह्याच्यावर आपण आता झाकणा ठेवून घेऊया जरा शिजा दे. ह्या जाऊ दे पूर्ण. त्यामुळे मी झाकणा ठेवून घेतोय पहिला. तोपर्यंत बाकीचा मी क्लीन करून घेतोय व्यवस्थित. तर मित्रांनो ह्यो असो कांदो शिजल्याच्या नंतर टोमॅटो शिजल्याच्या नंतर तुम्ही आपण त्याच्यात मसाला टाकून घेऊया. हे बघा आपला मसाला होतो तेवढं सगळं टाकून घेतोय व्यवस्थित. टाकून झाल्याच्या नंतर व्यवस्थित ढवळून घ्या. मिक्स करून घ्या व्यवस्थित. आणि मित्रांनो त्याच्यात मी थोडासा पाणी घालून घेतोय. तर तुमचा ताट होता ना मसाल्याचा त्याच्यातूनच जरा थोडा पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये घाला. म्हणजे तुमचा मसाला जो हा पूर्ण व्यवस्थित व्यवस्थित मेल्ट जातो लो.
आणि ग्रेव्ही टाइप तयार झालेलो. त्याका आपण व्यवस्थित असा ह्या करून घ्या. हे बघा ह्यो मसालो असं झालेलो हा, रेडी झालेलो हा. त्यामुळे त्याका व्यवस्थित परत झाकण ठेवा, की तो रेडी जातो व्यवस्थित. आणि जरा गॅस बारीक करून ठेवा. जास्त फास्ट करू नको. जास्त फास्ट केल्याच्या नंतर लागायची शक्यता असा. आमटी पूर्ण मसाला लागतलो भांड्यात चिकटतलो. त्यामुळे लक्षात ठेवा. नंतर आपली अंडी जी असत, ती उकडलेली असत. हे बघा, उकडून घेतलेली असे अंडी ही. त्यामुळे ती आता व्यवस्थित सोलून घेऊया. चला पटपट. आपली अंडी जरा प्रॉब्लेम असा झाडे. आपल्याकडे अंडी पटकन सोलतात, पण हिसर अंडी पटकन सोलणार नाही. भरपूर टाइम लागता आणि पूर्णपणे कट होतात अंडी. आणि हिसर जास्त करून फ्रीजमध्ये ठेवलेली असतात अंडी. मॉलमध्ये म्हणा किंवा आणि काही म्हणा. त्यामुळे जरा प्रॉब्लेम असा. तर आपण आता पूर्ण हे बघा, आता सोलतोय व्यवस्थित मी. हे आता व्यवस्थित सोलला. त्याच्या आधीचा जर सोललंय मी, तर बरोबर सोलून ह्या जाऊ नये. मग हे आता अंडा व्यवस्थित सोललेला असा. हे बघा. मित्रांनो, तर आपली आता झालेली असतात सगळी अंडी सोलून घेतलेली असेल मी. आपणाक जरा फ्राय करूची असत. फ्राय केल्याच्या नंतर जाता काय माहिती अंडी, ही अंडी कडक राहतात. तुम्ही मसाल्यामध्ये जर घातलास ना, तर तुटणार नाही. आणि आपण जे ह्या करतो, अंडी ह्या करतो बघा, डायरेक्ट ती तुटतात. त्यामुळे आपण फ्राय करून घेतो. चला फ्राय करूया पहिली. मित्रांनो, फ्राय करूच्या आधी ना, अंड्याक ना छोटे-छोटे कट मारून घेऊया. असे कट मारल्याच्या नंतर जाता काय माहिती त्याच्यात मसालो व्यवस्थित मसाला जाता आतमध्ये. जास्त नाही, पण तो थोडं-थोडं मसाला व्यवस्थित जाता. त्यामुळे तुम्ही असे पूर्ण साइडीन असे कट मारून घ्या. हे बघा, मी आता असे मारून घेतलेले असे. तुमका दिसतात का काय माहिती नाही. पण ते मी असे मारून घेतलेले असे हे बघा. योकट एक, योकट एक असं कट मारून घ्या. सगळ्या अंड्यांका पटपट, पटपट कट मारून घ्या, की त्या कारण मसाला आतमध्ये व्यवस्थित बसता. तर मी काही कुक नाही, तरी पण मी तुमका सांगतोय. माझ्या पद्धतीने मी करतोय. तसं जर त्या वक्तावर करतोय ना, त्या वक्तावर बरा जाता. त्यामुळे मी तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर केलंय. तर आपण पटपट आता सगळ्यांचे ह्या मारून घेऊया. आणि 2 अंड्यांका आपण कट मारूचो नाही. कारण ती 2 अंडी आपल्या आतमध्ये घालूची असतात. बारीक करून. अशी 2 अंडी तुम्ही साइडीक ठेवा, की त्या कारण बारीक करून तुमका घालूक मिळतील. आता आम्ही 4 माणूस असू म्हणून 2-2 अंडी मी ह्या केलंय 4 माणसांसाठी. तर चला ही आता फ्राय करून घेऊया. तर फ्राय करताना आता दाखवते मी फ्राय कशी करते ती. तर गॅस पेटवून फ्राय पॅन ठेवलेला असेल मी. त्याच्यात थोडासा तेल घालायचा. थोडंसं तेल घातल्याच्या नंतर हे बघा, हे अशी घाला अंडी. जेवढी तुम्ही ह्या केलेली होताय ना अंडी, तेवढी तरी घाला. मी आता ह्याच्यात ह्या केलेल्या. आणि अंडी अशी व्यवस्थित जरा साईडसून जरा बाजूकसून ह्या राहावी. ती केल्याच्या नंतर जाता काय माहिती की जरा ह्या जातात, कडक जातात जरा. बाकी काही नाही. जो अंड्यांमध्ये जो मसाला असा, तो व्यवस्थितरित्या लागता. म्हणून ती फक्त फ्राय करून घेते मी. तर आपला आता मसाला रेडी झालेला असा. तर ही अंडी जी असतात ती ह्याच्यामध्ये घालू होईल. एवढं घाण काय नाही. ही आता अंडी आपली घाललेली असतात. ती आता ह्याच्यामध्ये मी घालून घेतोय अंडी सगळी. हे बघा. आणि त्याका बरं जरा व्यवस्थित ह्या करतोय. हलक्या हाताने त्याका जरा ह्या करा ढवळा. नाही झाल्या परत प्रॉब्लेम जातलो. हलक्या हाताने व्यवस्थित ढवळा.
तुम्ही जर मिक्सराक जर तुमका ग्रेव्ही जर लावची असतात ना, तर तुम्ही मिक्सराक पण लावू शकताय. काय प्रॉब्लेम नाही. मिक्सराक लायल्याच्या नंतर जाता काय, हे जेवढे ह्या दिसतात ना तुमका, ह्यो ग्रेव्ही जावं नाही बघा अजून एक. ह्यो जो कांदो दिसता ना, तो पूर्ण बारीक जाता, प्युरी जाता त्याची. असो विषय हा. बघा आणि आपली सर 2 अंडी अजून रवलेली असत. त्याचं आपल्याला काय करूचा तर तुमका सांगतोय मी. तर मित्रांनो हे बघा, ही जी अंडी असतात आता 2 रवलेली असतात, त्यांचे तुम्ही बारीक तुकडे करून घ्या. असे एकदम बारीक. हे बघा, असे बारीक एकदम तुकडे करून घ्या. हे बघा, हे आता मी पूर्ण बारीक तुकडे घेतलेले असे करून. हे बघा, हे एकदम बारीक तुकडे करून घेतलेले असतात आणि ते तुकडे जे असतात, ते आपणाक परत ह्याच्यामध्ये घालूचे असत. हे बघा. आपला अंडा मसाला रेडी असा तुमका मी सर्व्ह करून दाखवतोय बघा. जर कोणी माझ्या चॅनलला फॉलो करून नसाल तर आत्ताच फॉलो करून घ्या. कारण आपल्याकडे असेच नवीन डेली व्लॉग म्हणा, त्याच्यानंतर रेसिपी म्हणा, माझी लाईफस्टाईल कशी आहे सर मी तो दाखवण्याचा प्रयत्न केलेलो असेल. तर सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय बाय. जय महाराष्ट्र, जय शिवराय.